श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी। अरे वा, ये माई ये माई, खरोखरच तू धन्य आहेस। तू ज्या प्रकाराने तुझ्या घराची काळजी घेतीये ना, घरातल्या लोकांना काय हवंय काय नकोय ते बघतीये। प्रसंगी तू आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून त्यांना काय हवंय नकोय हे बघते। त्यांच्या सुखातच तुझं सुख असतं, त्यातच तुला समाधान वाटतं, आणि म्हणूनच तर तू आई आहे। माई, जसं हे सगळं करताना तुला सुख समाधान वाटतं ना, तसंच या संपूर्ण सृष्टीचा पसारा बघणाऱ्या जगतपालक भगवंताला देखील सुख समाधान प्राप्त होत आहे। जसं आपल्या लेकरांवर चांगले संस्कार व्हावे असं तुला वाटतंय ना, तसंच आपण सर्वांनी सद्वर्तन करावं असंच त्या भगवंताला देखील वाटत असतं, जे रावणाने नाही केलं, आणि म्हणूनच त्याला शासन होणं देखील तेवढंच क्रमप्राप्त होतं। आम्ही अयोध्या नगरीहून आलो आहोत। आम्हाला शृंग ऋषींना भेटावयाचे आहे। कुठे आहेत ते, काही सांगू शकाल? होय, आपण या दिशेला जावे। ठीक आहे। अद्भुत, अद्वितीय अयोध्या नरेश, जशी आपली कीर्ती ऐकली होती त्याहून आपण काकणभर सरसच निघालात। आपणास शब्दभेद करण्याची कला अवगत आहे ते ऐकून होतो, आज प्रत्यक्ष त्याचा प्रत्यय देखील आला। मुनिवर, आपण या पामराची परीक्षा का बरं घेतलीत? नाही राजन, असे समजू नका। आपल्यासारख्या महान राजाची परीक्षा घेणारा मी कोण? दशोदिशांना रथ चालवणारे आपण, धर्मरक्षणासाठी देवतांना सहाय्य करणारे आपण, अजात शत्रू आणि अजिंक्य असे महाराज। एकीकडे तो लंकेश रावण, ज्याच्या अहंकारी वागण्यामुळे धर्म संकटात आला आहे, तर दुसरीकडे आपल्यासारखे सुशासक, जे प्रजेस आपलेच पुत्र मानून त्यांचा सांभाळ करतात। या या आश्रमात येण्याचे काही विशेष प्रयोजन? प्रयोजन तर आहे मुनिवर। हे माझे परम भाग्य आहे, मी रघुवंशासारख्या महत्तम राजघराण्याचा भाग होऊ शकलो। खेद इतकाच वाटतो की माझ्याद्वारे या परंपरेचा वारसा पुढे नेऊ शकणार नाही। हा परंपरेचा वारसा इथेच खंडित होईल। माझा उत्तराधिकारी कोणी नाही ही कल्पनाच असह्य करून सोडते मुनिवर। माझे फक्त एकच मागणे आहे, आमच्या पदरात पुत्र सुख द्या, आमच्या प्रजेला उत्तराधिकारी द्या। राजन, मी आपले दुःख समजू शकतो, परंतु सत्य हे कितीही कटू असले तरी ते मान्य करावेच लागते। आपल्या नशिबी पुत्राचे सुख नाही। कुठल्या जन्मेच्या पापांची शिक्षा आहे मुनिवर? असे आम्ही काय अपराध केले आहे? नेहमी धर्माचा मार्ग अवलंबिला, प्रजेला पाल्यासारखे प्रेम केले। एवढेच नाही तर जेव्हा आम्हाला समजले की अंग देशाच्या उन्नतीसाठी राजा रोमपद यांना आमची पुत्री दत्तक म्हणून द्यावी लागणार आहे, तेव्हा महाराजांनी जरा सुद्धा विलंब न करता आमची पुत्री त्यांना दत्तक म्हणून दिली।
प्रशासन करताना आम्ही वैयक्तिक सुखाला कधीच महत्व दिलं नाही. आणि मुनिवर, आमची पुत्री शांता हिचा विवाह आपल्याशी संपन्न झाला आणि अंग देशाची भरभराट झाली. आमचं सुखच आहे त्यात. जे ऋषी अवर्षण असलेल्या भूमीत मायेचा ओलावा आणू शकतात, तेच आमच्या उंजळीत पुत्रप्राप्तीसाठी उपाय सांगू शकतात. असा विश्वास राजगुरू वसिष्ठ यांनी आम्हास दिला आहे. आणि म्हणूनच आम्ही अयोध्येपासून इतके दूर आपल्या आश्रमी आलो आहोत. मुनिवर, आपण कितीही कठीण उपाय आम्हाला सांगा, आम्ही तो निश्चितपणे करू. पुत्रप्राप्तीसाठी आम्हाला जे शक्य असेल ते आम्ही करायला तयार आहोत. आपल्या कर्तव्य दक्षतेबद्दल मी अजिबात शंका घेत नाही, परंतु आपण जी अपेक्षा करत आहात ती अशक्य आहे. तरी देखील माझ्या परीने काही उपाय सुचतो का ते मला बघावं लागेल. पुत्र कामेष्टी यज्ञ हा एकच असा उपाय आहे ज्या योगे आपली समस्या दूर होऊ शकते. मुनिवर, आपले लक्ष आभार. या यज्ञासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू. नाही राजन, तसे नाही. हा यज्ञ विधिवत होण्याचे दायित्व आमच्यावर आहे. आम्ही स्वतः जातीने या यज्ञाकरिता उपस्थित असू, परंतु मातोश्री, पिताश्री, शांता, आयुष्यमान भवा. कशी आहेस तू? तुला पाहण्यासाठी माझे डोळे आतुर झाले होते. जीवनातला असा एकही क्षण नाही जेव्हा मला तुझी आठवण येत नाही. माते, माझी देखील अवस्था तशीच झाली होती. मला आज वाटत होते की तुम्ही दोघं भेटावेत, पण नंतर मनी विचार आला की हे कसं शक्य आहे. आणि बघ, हे सत्यात उतरले. मुनिवर, आजचा दिन खरंच शुभ आहे. आमच्या पुत्रीच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आणि आम्हालाही तिला भेटण्याची मनीषा पूर्ण झाली. तुम्ही जो यज्ञ सुचवलात तो देखील यशस्वी होणार यात शंकाच नाही. यज्ञ? तो कशासाठी स्वामी? शांता, तुझं स्वप्न होतं ना की रघुकुलासाठी एक सुंदर देखणा पुत्र असावा, त्यासाठीच यज्ञ सांगितलाय मुनिवरांनी. खरं स्वामी? स्वामी, आपण असे खिन्न का आहात? आपणास असे वाटते आहे का माझे माता पिता हा यज्ञ विधिवत पूर्ण करू शकणार नाही? असे असेल तर मी आपणास वचन देते की नाही शांता, माझा त्या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. समस्या त्यांची नाही, रावणाची आहे. रावणाची? होय, त्या दुष्ट रावणाने यज्ञदेवास बंदी बनवले आहे, ज्यामुळे यज्ञदेवास प्रकट होता येत नाही. व हा विधी कसा संपन्न व्हावा याचं उत्तर मला सापडत नाही. आणि त्या दोघांना ही दुःखद वार्ता कशी सांगावी ही अपराधी भावना सतत माझ्या मनी येत आहे. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः.
हे यज्ञदेव, अयोध्या नरेश जे रघुवंशातील अतिशय पराक्रमी आणि धर्मरक्षक असे भूपती आहेत, ते या कुलोद्धारासाठी आणि उत्तराधिकारी प्राप्त करण्यासाठी हा पवित्र असा पुत्र कामेष्टी यज्ञ करत आहे. त्यांच्या या पावन उद्देशास स्मरून आपण त्यांच्यावर प्रसन्न व्हावे ही मनोभावे प्रार्थना करत आहोत. पाहिलेत ना, आपले भक्त जे मनोभावे पुत्र प्राप्तीसाठी याचना करीत होते, त्यांना त्यांचा मार्ग मिळाला आहे. खडतर मार्गातूनच यशाचे पाऊल पुढे जाते याचा प्रत्यय या पुत्र कामेष्टी यज्ञातून राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांना आलाय. आणि याहूनही महत्वाचे असे देवी, हा यज्ञ दुसऱ्या कुणाचा नसून आमच्याच अवताराची पूर्वतयारी आहे असे म्हणायला हरकत नाही. काय? होय देवी, आम्ही जो मनुष्य जन्म घेणार आहोत तो महाराणी कौसल्या यांच्या पोटी असणार आहे. परंतु नाथ, एक कोडे माझ्या मनातून जात नाही. ते असे की आपण भगवंत आहात, तरी देखील आपण ह्या कुटुंबाचा निवाडा कसा केलात? म्हणजे यांच्याच पोटी जन्म घेणार हे कसे ठरवलेत? देवी, भक्ताची भक्ती आणि प्रार्थना प्रामाणिक असेल तर देवाला त्यांचे ऐकावेच लागते. या दोघांना मी नाही तर त्यांनी माझी निवड केली आहे असे आपण म्हणूच शकता. राजा दशरथ स्वयं मनु असून महाराणी कौसल्या देवी शतरूपाचा अवतार आहेत. आणि त्यांच्या सध्याच्या मनुष्य जन्माच्या म्हणजे गतजन्मी मी त्यांचा पुत्र व्हावे म्हणून खूप कठोर तप केले होते. व तेव्हा त्यांच्यावर प्रसन्न होऊन मी त्यांना वचन दिले होते की पुढील जन्मी त्यांचा पुत्र होऊन मी जन्म घेईन. नियतीचे वर्तुळ पूर्ण होते ते असेच. म्हणजे नाथ, हे सारे पूर्वनियोजित होते तर. परंतु ह्यात देखील एक समस्या आहे. त्या दुष्ट रावणाने त्या यज्ञदेवाला बंदिस्त केलं आहे. मग तसे असताना ते ह्या यज्ञ सोहळ्यात कसे उपस्थित राहतील? हा यज्ञ जसे राजा दशरथ आणि महाराणी कौसल्या यांची परीक्षा आहे तसेच यज्ञदेवांची देखील आहे. भक्ताने मनापासून साथ दिली तर देवास प्रकट व्हावेच लागेल. तद्वत यज्ञदेवाला रावणाचे कारागृह तोडून येथे यावंच लागेल. थोडक्यात काय, ही सर्व चक्रे खुद्द पालनहाराने फिरवली आहेत तर, हो ना? ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. हे यज्ञदेव, आपल्या महान यज्ञाची पूर्तता आपल्या आशीर्वादाखेरीज होऊ शकत नाही. आपण प्रकट व्हावे आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे. इष्टितेहम करिष्यामि पुत्रयाम पुत्र कारणात. अथर्व शीर्षी प्रोक्ते मंत्रे सिद्धाम विधांतः. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. आली, ज्याची मला प्रतीक्षा होती ती घटिका जवळ आली. पृथ्वीवर कुणा पुण्यात्म्याने यज्ञ आयोजिला आहे, त्या समिधांचा पुष्पांचा सुगंध मला बोलावतो आहे. कसला सुगंध? हे बघ, आम्हाला चांगलंच ठाऊक आहे तुझी ही कपटी चाल आम्हाला फसवण्याची येते. शांत बसून राहा, नाहीतर आम्ही जाऊन महाराजांना बोलून आणू. आता हा यज्ञदेव तुमच्या धाकास भयभीत होणार नाही. माझे मन केव्हाच त्या यज्ञस्थळी पोहोचले आहे. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः.
ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. पाहिलंत का, लंकाधीश रावण यांनी बजावून सुद्धा हे देव तिकडे यज्ञ करतायत. पण करू दे, पण ज्याला ते आव्हान करतायत तो कुठं जाऊ शकतो? त्याला तर महाराज रावण यांनी इथं बंदी केलाय. आता त्यांना पण समजेल महाराज रावण यांच्या विरोधात जाण्याचे काय दुष्परिणाम होत आहेत ते. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. ओम यज्ञदेवाय नमः. ओम अग्निदेवाय नमः. अरे हे काय, यज्ञदेव गायब झाला. महाराजांना याची माहिती दिली पाहिजे. तुम्ही इथेच थांबा, मी महाराजांना जाऊन सांगून आलो. हे मुनिवर, इतका काळ लोटला तरी सुद्धा यज्ञदेव काही प्रकट होईना. कदाचित आमच्याकडून काही अनिष्ट किंवा विपरीत घडलं नसेल ना. महाराज, महाराज, काय झालं? घात झालाय महाराज, घात झालाय, मोठा घात झालाय. काय झालं? अहो महाराज, आपल्या कारागृहातून यज्ञदेव नाहीसा झालाय. काय? नाहीसा झाला? हे कसं शक्य आहे? जरूर तुमच्याकडूनच काहीतरी हलगर्जीपणा झालेला आहे. याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल. नाही महाराज, यात आमची चूक असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला आम्ही तयार आहोत. पण तो यज्ञदेव म्हणाला की मला या यज्ञातून कुठून तरी समिधांचा सुवास येतोय आणि तो त्याला खेचून घेऊन गेला. काय? यज्ञातील समिधांचा सुवास? याचा अर्थ पृथ्वी तलावर कोणीतरी देवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करीत आहे. आणि सध्या मीच आहे ज्याच्यापासून सर्वांना सुटका हवी आहे. आपल्या सर्व सेनेस ताब्यात घ्या आणि शोधून काढा या लंकाधीश रावणाच्या विरोधात कोण यज्ञ करीत आहे. कोणी साधू संत ऋषी मुनी असतील त्यांना तिथल्या तिथे मृत्यूची शिक्षा आमच्याकडून भेट म्हणून द्या. प्रणाम यज्ञदेव. आम्ही सर्व आपलीच प्रतीक्षा करत होतो. ते मज ज्ञात आहे मुनिवर. महाराज दशरथ, आपणास असे नमूद करून देऊ इच्छितो की हा महाकठीण असा संकल्प पुत्र कामेष्ठी यज्ञाचा आपण आणि आपल्या सर्व महाराण्यांनी ऋषी शृंग यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत अतिशय योग्य पद्धतीने विधिवत यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हे देवा, माझ्या कर्णांवर विश्वासच बसत नाहीये की खरंच आपण. होय राजन, आणि ह्या यज्ञाच्या यशस्वी पूर्तते पश्चात त्याचे सुयोग्य असे फल देखील आपणास प्राप्त होईल. आम्हाला पुत्ररत्न प्राप्त होणार यज्ञदेव. अयोध्या नरेश,
पुत्रप्राप्तीसाठी ज्या अत्यावश्यक घटकांची आवश्यकता होती ते सारे ह्या पायसमध्ये आहे. हे पायसदान तुझ्यात स्वाधीन करतो आहे. आपल्या तिन्ही महाराण्यांना सूर्योदयासमयी याचे सेवन करण्यास सांगावे, जेणेकरून तिघींनाही मनासारखी पुत्रप्राप्ती निश्चितच होईल. हे यज्ञदेवा, आपण हे वचन कथन करून आमच्या रघुवंशामध्ये नवे प्राण फुंकले आहेत. आपल्या या आशीर्वादाकरता हा राजा दशरथ अजन्म आपला ऋणी राहील. हे मुनिवर, राजगुरु महर्षी वसिष्ठ ऋषींनी आम्हास आपल्याकडे पाठवले. या अशा बिकट प्रसंगी आपण आमच्या समवेत उभे राहिलात. आपले आभार मी कसे मानू हेच समजत नाही. राजन, आपण खरेच पुण्यवंत आहात. जे आपणास प्राप्त होणार आहे त्यासाठी आम्ही निमित्त ठरलो, याचाच आम्हाला आनंद आहे. हे प्रभू, आपल्या पायसदानाबद्दल रघुवंश सदा आपला ऋणी राहील. मंडळी, कर्माचा सिद्धांत मोठा अलौकिक आहे. आपण प्रत्येक व्यक्ती जे काही आहे ते ह्या कर्माच्या सिद्धांतावरच आधारित आहे. जेव्हा आपण प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो ना, त्या जन्माला आल्यापासून जे काही कर्म आपण जीवनामध्ये करतो ते आपलं कर्मच ठरलं जातं. कर्म म्हणजे मर्यादा आहे, कर्म म्हणजे बंधन आहेत, आणि कर्म म्हणजेच आपला आधार आहे. आणि म्हणून योग्य त्या कर्माची फलितं आपल्याला प्राप्त होतच असतात. आता काय झालं की प्रभू श्री रामचंद्र आणि रावण या दोघांमधला हाच मूलभूत फरक आहे. रावणाने काय केलं की आपल्या अहंकाराने सारं काही गमावलं, पण त्याची ही सुरुवात होती. आता बघूया आपल्या या कथेमध्ये पुढे काय घडणार आहे ते, पण पुढच्या भागात. तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.